रामकृष्ण हरीच्या जयघोषात संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. गिरीश महाजनांनी केलं रथाचं सार्थ. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल रामकृष्ण हरी अशा जयघोषात त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या पालखीचं आषाढी निमित्त पंढरपूरच्या दिशेस प्रस्थान झालं. वारीत विनेकरी, टाळकरी यांसह 50हून अधिक दिंड्या आणि 15,000 वारकरी सहभागी झाले आहेत. प्रारंभी संत निवृत्तीनाथ देवस्थान परिसरात निवृत्तीनाथ महाराज यांच्या मुखवट्याचे तसेच रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं. रथ देवस्थानच्या आवाराबाहेर आल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रथाचं सार्थ केलं. पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या मार्गस्थ होत आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताई यांसह त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या पालखीचा समावेश आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे पालखी निघणार असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. दुपारी देवस्थानात संत निवृत्तीनाथ यांच्या मुखवट्याचे तसेच रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळा कामामुळे पालखीचा पारंपरिक मार्ग बदलण्यात आला आहे. देवस्थान परिसरातून संत निवृत्तीनाथ महाराज यांचा चांदीचा रथ बाहेर आल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही अंतर रथाचं सार्थ केलं. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके यांच्यासह आमदार हिरामन घोसकर, खासदार राजाभाऊ वाजे, अमित ठाकरे आदी उपस्थित होते. पालखी कुशारवत तीर्थावर आल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज मुखवट्याला अभिषेक करण्यात आला. यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी आल्याने त्र्यंबक नगरीत हरिनामाचा गजर अखंड सुरू राहिला. हलक्या पावसाची सर आणि ऊन पावसाचा खेळ अशा वातावरणात वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी वारीतील अश्व, वेणेकरी, टाळकरी, चिपळांचा नाद अखंड सुरू असलेला हरिपाठ यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. वारी मार्गावर पालखीचे स्वागत करण्यासाठी नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी, फिरते शौचालय यासह वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला. वारीचा पहिला मुक्काम पेगलवाडी येथील बडा आखाडा येथे राहणार आहे. मंगळवारी पालखी नाशिक नगरीत दाखल होणार असून महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखीचं स्वागत करण्यात येईल. कुंभमेळा कामामुळे वारकऱ्यांना त्रास. संत निवृत्तीनाथ मंदिर नील पर्वताजवळील परिसरात आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी कुशारवत, हनुमान चौकी, पाटणकर चौक यासह अन्य भागात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी हजेरी लावली. त्यामुळे खोदकाम केलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. कच्च्या रस्त्यांवर मुरुम असल्याने भाविकांना ये-जा करण्यास अडचणी आल्या. यामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांना जव्हार फाट्यावरील त्र्यंबकेश्वर बस स्थानकात सोडल्याने त्यांना मंदिर गाठताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.